मंडळी, आज मी तुमच्यासोबत डाळ तांदळाचा जाळीदार ढोकळा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। एक वाटी चना डाळ घेतलेली आहे, तर एक वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। दोन्ही गोष्टी आपल्याला सेम घ्यायच्या आहे। तर एका बाउलमध्ये तांदूळ ॲड करूया आणि एक वाटी चना डाळ ॲड करूया। तर मित्रांनो, हे डाळ तांदूळ आपल्याला 4 पाण्याने छान असे वॉश करायचे आहे आणि याच्यातले ना फायनल असं 5व्या वेळी पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर भिजवायचं आहे। तर आता मी फायनल 5व्या वेळीस हे पाणी ॲड करते आणि 4 वेळा मी हे छान असं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला 8 तासासाठी डाळ तांदूळ छान असे भिजू द्यायचे आहे। कंप्लीट 8 तासानंतर आपण बघूया। तर 8 तास झालेले आहे, छान असे डाळ तांदूळ भिजले गेलेले आहे। आता आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे डाळ तांदळातलं मी पाणी काढून घेणार आहे। येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि 2 बॅचेसमध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ व्यवस्थित असे दळून घ्यायचे आहे मिक्सरला। तर आता मी येथे 1 चमचा भरून पाणी घातलेलं आहे। पाणीसुद्धा अगदी कमी वापरायचं आहे सुरुवातीला। आणि एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे। चना डाळीसाठी सुरुवातीला 1 चमचा घालायचं पाणी आणि जसं पाणी लागेल ना त्यानुसार तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। ते संपूर्ण प्रोसेसमध्ये 2 चमचे पाणी लागलेलं आहे मिक्सरला दळताना, हे लक्षात घ्यायचं आहे। अशा पद्धतीने अशी फाईन आपल्याला हे पीठ आहे ना दळून घ्यायचं आहे। आता एक भांडं घेतलेलं आहे, येथे तुम्ही कुठलाही डबा घेऊ शकता। तर मी एक पॅकबंद असा डबा घेणार आहे, त्यामध्ये हे पीठ काढून घेणार आहे। आता या डब्यामध्येच आपल्याला फर्मेंटेशन करायचं आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने खोलगट असा डबा घेतलेला आहे। आता उर्वरित जे डाळ तांदूळ आहे ते मिक्सरला दळून घेऊया। सेकंड बॅचसुद्धा आपण याच पद्धतीने काढून घेऊया। तर आता हे संपूर्ण पीठ व्यवस्थित असं दळल्या गेलेलं आहे आणि एका ठिकाणी आपण हे पीठ आहे ना आता फर्मेंटेशनसाठी ठेवूया। तर ज्या डब्यामध्ये मी हे पीठ काढलेलं आहे त्याच्यामध्ये सेकंड बॅच पण ॲड केलेली आहे। आता या पिठाला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी हवा भरायची आहे, जेणेकरून पीठ छान असं फुलतं। आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। मिठामुळे होतं असं की पिठाला छान अशी जाळी येते, त्यातल्या त्यात थंडीचे दिवस चालू आहे तर मीठ हे फर्मेंटेशनचं काम करतं आणि एक गरमासपणा मिठामुळे पिठाला मिळतं। अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता यावर एक प्लेट झाकायची आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला अशाच पद्धतीने किचन वट्ट्यावर हे पीठ ठेवून द्यायचं आहे। मित्रांनो, यावर आपल्याला रुमाल वगैरे काही झाकायची गरज नाही, असंच पीठ आपल्याला पॅकबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इतकं छान पद्धतीने हे पीठ झालेलं आहे। रात्रभर हे पीठ एवढं मस्त फर्मेंट झालेलं आहे, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। अशा पद्धतीने काही बारीक सारीक टिप्ससुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे, त्या नक्की फॉलो करा आणि पीठ थंडीच्या दिवसामध्ये छान असं फर्मेंट होतं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 पळी तेल घालायचं आहे, चिमूटभर यामध्ये साखर घालायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे। एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी, येथे आपण लिंबू सरबत वापरत नाही आहे, त्यामुळे आपल्याला अगदी चिमूटभर फक्त डोश्याला गोडवा देण्यासाठी चिमूटभर साखर घालायची आहे। आता हे पीठ आहे ना खूप घट्ट आहे, या पिठाला ना थोडंसं व्यवस्थित असं पातळ करायचं आहे। तर सुरुवातीला 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि नंतर थोडं, तर अशा पद्धतीने मला छोट्या वाटीने 1 वाटी पाणी लागलेलं आहे आणि पीठ आपल्याला अगदी घट्टसर ठेवायचं आहे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अगदी मध्यम स्वरूपाचं मी येथे पीठ तयार केलेलं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्हाला हे पीठ करून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर मित्रांनो, पिठाला छान अशी जाळी सुटण्यासाठी 1 छोटा चमचा मी येथे इनो घातलेला आहे। इनो आपण मोठ्या चमच्याने घालत नाही आहे, 1 छोट्या चमच्याने आपल्याला इनो घालायचा आहे, लक्षात घ्या। आपल्याकडे हळदीला जो आपण छोटा चमचा वापरतो त्या छोट्या चमच्याने 1 टीस्पून म्हणू शकतात। तर जो छोटा तुमच्याकडे चमचा असेल त्या चमच्याने फक्त अर्धा चमचा तुम्हाला येथे इनो घालायचा आहे। इनोमुळे होतं असं की पिठाला छान अशी जाळी सुटते
पीठ ऑलरेडी जाळीदारच होणार आहे, पण आणखी छान याला जाळी कशा पद्धतीने पडेल त्यासाठी मी इनो घातलेला आहे. इनोच्या जागेवर तुम्ही लिंबू सहजसुद्धा वापरू शकतात. अशा पद्धतीने पीठ फर्मेंट झालेलं आहे. प्लेटला आपण तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. एकीकडे आपण इडलीचा कुकर ठेवलेला होता, त्यामध्ये एक तांब्यावरून पाणी घातलेलं आहे. छान असं आता स्टीम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये प्लेट ॲड करायची आणि संपूर्ण पीठ आपलं व्यवस्थित असं फुलवलेलं आहे ते एका याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. या वेळेला आपल्याला अजिबात हलगर्जीपणा करायची नाही आहे. फास्टली आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे, कारण की यामध्ये इनो घातलेला आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने संपूर्ण पीठ मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित असं झाकण लावून आपल्याला 20 ते 25 मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला छान असं स्टीम करून घ्यायचं आहे. ढोकळा बनवत असताना काही महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी. ज्यावेळेस आपण डाळ तांदळाचा ढोकळा बनवत असतो त्यावेळेस दोन्हीचे प्रमाण सेम ठेवावे. जर 1 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी तुम्हाला डाळ घ्यायची आहे. अशा पद्धतीने प्रमाण असावं. त्यातल्या त्यात 8 तास हे तांदूळ व्यवस्थित असे भिजायला हवे आणि 8 तासानंतर तुम्ही मिक्सरला छान असं दळून घ्यायचं. त्यातल्या त्यात पिठाला छान अशी जाळी पडण्यासाठी 1 चिमूटभर आपण यामध्ये मीठ ॲड करायचं. मीठाने होतं असं की थंडीच्या दिवसामध्ये पीठ फर्मेंटेशनसाठी मीठ खूप छान अशी भूमिका बजावतं. त्यामुळे आपल्याला पिठामध्ये चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने काही बारीक सारीक टिप्स होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. 20 मिनटं झालेले आहे. आता झाकण साईडला करूया. तर बघा इतका सुंदर पद्धतीने हा ढोकळा झालेला आहे, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. यामध्ये आपण चाकू ॲड करूया. तर बघा सुरीच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं सुरी ॲड केलेली आहे, तरीसुद्धा ही सुरी व्यवस्थित अशी क्लीन निघालेली आहे, किंवा तुम्ही टूथपिन वापरू शकतात. अशा पद्धतीने ना हा ढोकळा इतका सुरेख पद्धतीने फुलतो, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आता या ढोकळ्याला ना आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी थंड होऊ द्यायचा आहे. आणि बघा इतका छान पद्धतीने हा क्लिनिंग निघालेला आहे. हा ढोकळा पूर्णतः थंड झालेला आहे. आता याचे ना आपण कट्स पाडून घेऊया. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे आहे त्यामध्ये त्रिकोणी चौकोनी त्या शेपमध्ये तुम्ही याचे कट्स करू शकतात. आता मी येथे चौकोन शेपमध्ये मोठे मोठे असे पीस करून घेतलेले आहे. आता एकीकडे मी व्यवस्थित अशी जिरं मोहरीची फोडणी केलेली आहे आणि आपल्याला येथे जिरं मोहरीची फोडणी छान अशी तडका इथे द्यायचा आहे. मित्रांनो यावर आपण गोड पाणीसुद्धा ॲड करणार आहोत, पण मी ना अशा पद्धतीने जिरं मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे, तर ती मी यावर ॲड केलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये मी जिरं मोहरीची फोडणी कशा पद्धतीने द्यायची या सगळ्या बारीक सारीक टिप्स मी तुम्हाला तिथे सांगितलेल्या आहे. एकदा जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. तर आता येथे मी पुन्हा व्यवस्थित असं गोड पाणी ॲड करणार आहे. मित्रांनो मी 2 प्रकारे येथे फोडणी केलेली आहे. एकीकडे गोड पाण्याची छान असं गोड पाणी साखरेचं केलं आहे आणि एकीकडे जिरं मोहरीची फोडणी. याने होतं असं की दोन्हीची चव छान असे असते आणि बॅलन्स ठेवता येतो गोड आणि आपल्याला तेलाच्या फोडणीचा. तर त्याच्याने होते असे की आपला जो ढोकळा आहे ना तो खूप छान चवीला लागतो. अशा पद्धतीने आपला ढोकळा इथे फायनल झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा पौष्टिक डाळ तांदळाचा ढोकळा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.